राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ही आज ठरवलेली उद्या करता येईल याची काही गॅरंटी नसते. तर म्हणून मग आज ठरवायचं नाही असं नाही. त्याप्रमाणे आम्ही काही ठरवलं, माननीय देवेंद्रजींशी बोललो आणि त्यांनी त्यातून असा प्रस्ताव मांडला आहे की आज तुम्ही हे पहिलं घोषित करा. जरा एक महिनाभर महापौर उपमहापौर तुम्ही आज लगेचच बहुधा 7 तारखेला नोटीस निघेल 14 तारखेच्या स्थायीच्या निवडणुकीसाठी. तर त्या स्थायीच्या निवडणुकीच्या आधी 2 दिवस स्थायीची नावं द्यायची आहेत, कॉपची नावं द्यायची आहेत, 2 ज्या समित्या आहेत त्याची नावं द्यायची आहेत आणि 14ला मग स्थायीचा अध्यक्ष, 2 समित्या, कॉप हे फायनल होईल. ते मला असं टप्प्याटप्प्याने पुढे जा. जसं एक प्रयत्न असा आहे की शिक्षण मंडळ जे बरखास्त झालं ते पुन्हा जिवंत करता येईल का, की ज्यातून खूप अभ्यासू लोकांना, कारण त्याच्यामध्ये नगरसेवक असलेले असं नसतात, समाजातील लोक येतात, त्यांना आपल्याला ॲडजस्ट करता येईल, जबाबदारी देता येईल, संधी देता येईल. आणि परिवहन हे एक आणखीन आहेच. त्यामुळे त्यांनी सगळ्या पक्षांना इंडिपेंडेंटली फोन करून असं म्हटलं की फार अगदी 5 वर्षानंतर काय, 4 वर्षानंतर काय, आज नका ठरवू. आज हे ठरलं की महापौर BJP, उपमहापौर शिवसेनेला दिला. शिवसेनेने ठरवायचं की त्यांचा उपमहापौर की जनस्वराज्याचा, त्यांची चर्चा चालू आहे. आणि स्टँडिंग भारतीय जनता पार्टी असं आज जेवढं ठरवायला हवं तेवढं ठरवलं. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.